नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लबैक फाउंडेशन हुपरी यांच्या वतीने 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे लबैक फाउंडेशनच्या वतीने 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा शील्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आपल्याला समाजामध्ये नावप्रतिष्ठा मिळवायची असेल, यशाची पायरी चढायची असेल तर आई वडिलांची सेवा केली पाहिजे, असे मत मुस्लिम बोर्डिंग अध्यक्ष हाजी कादर मलबारी यांनी सत्काराच्या वेळी व्यक्त केले. वाळवेकर नगर येथील कार्यालयात कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावे, तसेच दिवसातून 2 तास अभ्यास करावा. पालकांनी देखील 10वी नंतरची 4 वर्षे मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण येथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात होते. शिक्षणासाठी पैसा लागत नाही, तर खाण्यापिण्यासाठी पैसा लागतो, असे मत शहाजी लॉ कॉलेजचे प्रोफेसर मौला शेख यांनी व्यक्त केले. पाणीपुरवठा सभापती मेहबूब मुजावर म्हणाले की आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर आई वडील यांचे आशीर्वाद पाठीशी असणे गरजेचे आहे. डॉक्टर फिरोज घुडूभाई म्हणाले की आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर आपण 100% यशापर्यंत पोहोचणार. वकील इरफान संदी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थी 10वी नंतर चांगले, वाईट व करिअरला सुरुवात होते. पोलीस नाईक युवराज कांबळे यांनी यावेळी नवीन कायद्याची माहिती दिली. यावेळी लबैक फाउंडेशनचे अध्यक्ष इर्शाद शेख, मलिक नदाफ, असगर खान पठाण, वसीम नदाफ, शहनशाह मुजावर, अमीर संदी, शहाजान घुडूबाई, आरिफ कलावंत, अल्ताफ शेख, शब्बीर कलावंत, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.